सततच्या नैसर्गिक संकटानं महाराष्ट्रातील शेतकरी हतबल झालाय। नापिकी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचं प्रमाणही वाढलंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार आणि समाजातील इतर घटकांकडून प्रयत्न केले जात आहेत। वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथल्या डॉक्टर शैलेश अग्रवाल यांनीही शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे। गोसंगोपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येतं हे त्यांच्या लक्षात आलं। शेतकऱ्यांना सक्षम बनवणाऱ्या गौतीर्थ प्रकल्पाची स्थापना त्यांनी केली आहे। आज आपण डॉक्टर शैलेश अग्रवाल यांच्या गौतीर्थ प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं जाणार आहोत। वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथले शैलेश अग्रवाल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत। प्रसार माध्यमात येणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या बातम्यांमुळे ते दुःखी व्हायचे। विदर्भात चांगला पाऊस असतानाही शेतकरी आत्महत्या का करतो हा प्रश्न त्यांना पडायचा। शेतकरी आत्महत्यांमागे कोणती कारणं आहेत याचा अभ्यास त्यांनी सुरू केला। बहुतांश शेतकरी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। सध्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत। मात्र अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यापेक्षा शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी वर्धा जिल्ह्यातील दानापूर आणि नागपूरला भेट दिली। तसंच कर्नाल इथल्या नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूटला भेट दिली। त्यानंतर त्यांनी गोपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी गीतार्थ गाय संगोपन आणि संशोधन केंद्राची स्थापना केली। मी विदर्भातल्या मुख्यतः वर्धा जिल्ह्यातल्या 2-3 प्लेसेसला व्हिजिट केला। एक त्यातलं दानापूर हे गाव आहे, एक नागापूर हे गाव आहे। नागापुरात सुद्धा प्रत्येक घरात गायी आहेत, दानापुरात सुद्धा प्रत्येक घरात गायी आहेत। पण दानापुरात लोकांचं राहणीमान वेगळं आहे आणि नागापुरात वेगळं आहे। त्याचप्रमाणे मी NDRI ला गेलो, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नालला। कर्नालमध्ये आम्ही कर्नालची सिटी घुमलो, आम्ही 3-4 लोक, आणि तिथल्या आजूबाजूचे पूर्ण गावं बघितले आम्ही। त्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात लोकांकडे गायी आहेत आणि त्या प्रत्येक घरात 3-4 AC चालू आहेत। आपल्या शहरात दिसणार नाही तेवढे चांगले घरं त्यांच्याकडे गावात आहेत। एक 4 व्हीलर उभी आहे, एक 2 व्हीलर उभी आहे। लोकांचं राहणीमान, त्यांचे कपडे लित्ते, खानपान, वागणं, त्यांच्या लेकरांचं शिक्षण सगळं आम्हाला खूप चांगलं वाटलं। आम्हाला असं वाटलं इथे 2-3 एकराचा शेतकरी, त्याच्या घरी 2-4-5 गायी, आणि तो इतका संपन्न आहे, मग आपल्याकडे शेतकरी का नाही? आम्हाला असं वाटलं की कुठेतरी ह्या गोष्टींना कुठे काय कॉपी पेस्ट करायची गरज आहे, पण ते प्रॉपर प्लेसला झालं पाहिजे। तिथे NDRI आहे म्हणून तिथले लोक मोटिवेटेड होऊन त्या लोकांनी तिथे डेअरी फार्मिंग छोट्या छोट्या स्केलवर प्रत्येक घराघरात सुरू केली आणि त्यांचं डेव्हलपमेंट होत आहे। नागापुरात गोरस भंडार एक संस्था आहे वर्धेची, त्यांचे जे प्रमोटर होते त्यांनी नागापुरात त्या क्रॉसब्रीड गायी आणल्या आणि त्यांचं दूध घ्यायला सुरुवात केली। तिथे कुठेतरी एक प्रोजेक्ट सुरू झाला म्हणून त्या लोकांना मोटिवेशन मिळाली। मला असं वाटलं की आपण जर इथे एखादा शेतकऱ्यांसाठी असा आयडियल आयकॉन प्रोजेक्ट जर उभा केला तर ते सुद्धा याच्यातून मोटिवेटेड होतील आणि प्रत्येक घरात हा व्यवसाय सुरू होईल। हा व्यवसाय जर सुरू झाला तर मी याचं फायनान्शियल असेसमेंट केलेलं आहे। मला असं वाटतं की हा चांगला प्रॉफिटेबल व्यवसाय आहे। अग्रवाल हे व्यवसायानं डॉक्टर असले तरी त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती होतीच। या शेतीतच त्यांनी गोपालन सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यासोबतच पॉकेटमधील आणि बाजारामध्ये मिळणाऱ्या दुधाची खात्री नसल्यानं त्यांनी 5 गायी आणल्या। गायींचं योग्य व्यवस्थापन केल्यानं आज 1 वर्षानंतर त्यांच्या गोठ्यात 75 गायी आहेत। मी शेतात 5 गायी आणून ठेवल्या की चला बाबा खातही होईल, घरी घरचं दूध मिळेल। दुधात अडल्ट्रेशन खूप येतं, मार्केटच्या दुधावर, पाकिटाच्या दुधावर विश्वास नाही, म्हणून एक 5 गायी आणल्या सुरुवातीला। त्या 5 गायींचं दूध एवढं तर घरी लागत नव्हतं, मग आम्ही विकायला सुरुवात केली। दूध विकता विकता लक्षात आलं की आता 5 गायींमध्ये रोजचं 1500 रुपयाचं इन्कम होतं आहे अप्रॉक्सिमेट। खर्च बघितला 500 रुपये रोजचा आहे, 1000 रुपये निव्वळ नफा आहे, 30,000 रुपये महिना मिळतोय। 5 गायींवरती वर्षाचे जर तुम्हाला वर्षाखेरीज 3,60,000 रुपये मिळतात तर एक 5 एकर शेतीतूनही साधारणतः 3.5 लाखाची इन्कम सहजासहजी होत नाही। मग त्यावरून असं वाटलं की एक छोटंसं आपण म्हणतो ना की शीतावरून भाताची परीक्षा, मला वाटलं की शीत इतकं चांगलं शिजलंय तर पूर्ण भात शिजवून बघावं एक वेळेस, म्हणून मी हा डेअरी फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला। 75 गायी झाल्यात आणि माझं टार्गेट 750 गायींचं आहे सध्या तरी त्या पुढच्या वर्षापर्यंत। आणि सध्या आम्ही इथे साधे हर्ड म्हणजे कोठे बांधलेत, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बांधली। आता आम्ही मिल्किंग पार्लर सुरू करतोय की जितकी गायींची संख्या वाढेल
तितकं त्यांचं मॅनेजमेंट ऑटोमायझेशनवर टाकण्याची गरज आहे. कारण सध्या मॅनपॉवरची थोडी प्रॉब्लेम असतेच आणि मॅनपॉवर एक्सपेन्सिव्ह असतं. तर जे स्वस्त पडेल, जिथे तुम्हाला कॉस्ट कटिंग करता येईल, थोडे पैसे वाचवता येतील आणि नफा वाढवता येईल, अशा पद्धतीने पुढे या प्रोजेक्टला न्यायची इच्छा आहे. अग्रवाल यांच्या गोठ्यात गवळाऊ, देवणी, सहवाल, गीर आणि हॉस्टियन फ्रिजियन या जातींच्या गायी आहेत. या सर्व गायींच्या देखरेखीसाठी माणसं ठेवण्यात आली आहे. सकाळी 6 ते 7 या वेळेत गोठ्याची स्वच्छता करण्यात येते. तसंच गायींचं निरीक्षण करून पाणी पाजण्यात येतं. पाणी पाजल्यानंतर सकाळी 7 ते 8 या वेळेत दूध काढण्यात येतं. त्यानंतर 8 ते 9 या वेळेत गायींना चरण्यासाठी सोडण्यात येतं. गायींनी चरल्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांना गोठ्यात बांधण्यात येतं. त्यानंतर दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत गायी आराम करतात. त्यानंतर परत गोठ्यांची स्वच्छता आणि त्यांच्या मुक्त चराईनंतर संध्याकाळी 7 वाजता दूध काढण्यात येतं. तसंच गायींना आजार झाले असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. त्यासोबतच वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकत आणि घटसर्पाचं लसीकरण करण्यात येतं. 5:30 वाजतापासून आमचं हे रुटीन चालू होतं. म्हणजे दोहा करणे, त्यांना सकाळपासून म्हणजे झाडझूड करणे, जे समजा शेण सावणे, गोबरचे जे काही समजा आहे त्यांना चारा टाकणे, त्यानंतर त्यांचं मिल्किंग करणे. हे जे झाल्यानंतर त्यांना पुन्हा जर समजा सर्व हे काम झाल्यानंतर त्यांचं आमचं एक रुटीन जे समजा आम्ही आणि आमच्यासोबत जे समजा टीम असते ते सर्व मिळून समजा आम्ही त्यांचं जे ज्या काही समजा ज्यांना काही ट्रीटमेंट करायचं आहे, ज्यांना काही इन्सुमिनेशन करायचं आहे, त्यांना ते सर्व बघून म्हणजे कमीत कमी 7:30-8 पर्यंत हा सर्व प्रोग्राम चालतो आमचा. त्याच्यानंतर हे सर्व कामे झालं का आमचा जो एक माणूस आहे ते सर्व म्हणजे जनावर फ्री ग्रेजिंगसाठी आम्ही मोकळे करतो. जे समजा अंडर म्हणजे जे समजा ट्रीटमेंटसाठी जे जनावर आम्ही समजा म्हणजे ते चरायला जात नाही त्यांना आम्ही समजा तिथं जाग्यावरच त्यांना चारा पाणी देऊन त्यांचं तिथंच म्हणजे ते ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना तिथं चारा पाणी. गोतीर्थ गोपालन प्रकल्प उभारणी करण्यात पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सचिन सानप यांनी अग्रवाल यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. कमीत कमी खर्चात गोठ्याची उभारणी तसंच जनावरांना वर्षभर चारा कसा मिळेल याचं नियोजन करण्यात आलंय. चण्याचं पीक होतं, त्याच्या बाउंड्रीवरती आम्ही हिरव्या चाऱ्याचं बी लावलं. आम्ही हरभऱ्याला स्प्रिंकलरनी पाणी देत होतो, त्याला ऑटोमॅटिक पाणी मिळत होतं. तर हिरवा चारा आमचा बिना खर्चाचा आपोआप उगवून आला. आणि आम्ही गव्हाला पाणी देत होतो, त्याच्यासोबत त्याच्या बाउंड्रीवरती लावलेल्या हिरव्या मक्याला पाणी मिळत होतं, त्याच्यामुळे काही आमच्याकडे मक्का झाला. असं करून आमचं हिरव्या चाऱ्याची उन्हाळ्याभर मॅनेजमेंट प्रॉपर आणि व्यवस्थित राहिली. या ठिकाणी आम्ही सर्वात प्रथम जो शेडची किंमत आहे ती कमी केली. त्यानंतर सर्वप्रथम दुसरा जो ॲस्पेक्ट असतो तो आहे चारा. दुष्काळ एक अशी गोष्ट आहे की त्याची चाऊल आपल्याला 1-2 महिन्यापासूनच लागू होते. तर त्याचपूर्वी आम्ही या 5 एकरामध्ये मका लावला. जो मका अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध होता तो मका आम्ही सायलेज बॅगमध्ये, जो गव्हर्नमेंटकडनं आम्ही सायलेज बॅगेंना देतो, त्या सायलेज बॅगमध्ये आम्ही स्टोअर करून ठेवला. आणि तोच मका ज्यावेळेस स्कार्सिटी होते, ज्यावेळेस उन्हाळा होता, त्यावेळेस आम्ही पशुपालनाला त्या पशूंना खाऊ घातला. त्यामुळे हे व्यवस्थित मेंटेन झालं. शासकीय योजनेतून आम्ही यांना मका दिला. तो मका यांनी शेतामध्ये पेरला आणि जो मुबलक मका होता तो यांनी उन्हाळ्यासाठी वापर केला. तर मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की शासनातर्फे भरपूर योजना आहेत. त्या योजना तुम्ही त्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडनं योजना माहीत करून त्याचा लाभ घ्यावा. अग्रवाल यांना 75 गायींपासून 300 लिटर दूध मिळतंय. या दुधाची विक्री 25 रुपये लिटर प्रमाणे डेअरीला करण्यात येते. दूध विक्रीतून त्यांना दररोज 7,500 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. तसंच दररोज 3,000 रुपयांचं शेणखत आणि 2,000 रुपयांचं गोमूत्र मिळतंय. दररोज 12,500 रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळतं. महिन्याला गोपालनातून 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. 1.5 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना किमान महिन्याकाठी 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. पुढील काळात ते आरवीत दुधाची थेट विक्री करणार आहेत. तसंच गांडूळ खताची निर्मितीही करणार असल्यानं त्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे. रोजचं अप्रॉक्सिमेट 300 लिटर आमच्याकडे दूध निघतं. 300 लिटर दूध आमचं आधी फक्त डेअरीला जात होतं तर 25 रुपये भाव मिळत होता. 7,500 रुपये पर डेचं दूध होत होतं. आता आम्ही दुधाचं उत्पन्न थोडं वाढवलं आहे. आम्ही आमचे एक्सटेन्शन काउंटर टाकतो रिटेल सेलिंगसाठी इथे आरवीत 2-3. मॉर्निंग आणि इव्हिनिंगला आमचे पोरं तिथून चिल्लर दुधाची विक्री करतील 40 रुपये लिटरने. गाईचे शुद्ध व ताजे दूध 40 रुपये लिटरने देशी गाईचे. त्याच्यातून आमचा थोडा इन्कमचा पार्ट अजून वाढून जाईल. पण सध्या स्थितीत 7,500 रुपये पर डे आम्हाला दुधाचे येतात. 3,000 रुपये रोजचं आमच्याकडे एक ट्रॉली शेणखत निघतं.
त्याच्यापासून आम्ही गांडूळ खत बनवतो, तर आम्हाला 10,000 रुपये पर ट्रॉली त्याची इन्कम होऊन जाते. शेणखत जरी धरलं तुम्ही तरी 3,000 रुपयाचं तुम्हाला शेणखत होतं, 7,500चं दूध होतं, प्लस मिनिमम 2,000 रुपये पर डेचं तुम्हाला गोमित्र होतं. तर 7.5 प्लस 3 10.5 आणि 2 12.5 12,500 रुपये रोजचं इन्कम आहे तुमचं. हे झालं तुमचं अप्रॉक्सिमेट 3,60,000 ते 3,70,000 रुपये पर मंथ. 3.5 लाख रुपये पर मंथचं तुम्हाला इन्कम झाला दर महिन्याला. 3.5 लाख रुपयाचं दुधातून, शेणातून आणि गोमित्रातून. त्याच्या व्यतिरिक्त दर वर्षाला एका गाईकडून तुम्हाला एक काफ मिळतं. ते काफ देशीचं असो की क्रॉस ब्रीडचं असो, मिनिमम दर वर्षाला 10,000 रुपयाचं उत्पन्न ते तुम्हाला देतं. तुम्ही जर 2.5 ते 3 वर्ष ते काफ पाळून घेतलं तर ते तुम्हाला पूर्ण 50,000 रुपये देऊन जातं. आणि तुम्ही जर त्याला वर्षाची वर्ष इन्कम धरली तरी 10,000 रुपये मिनिमम ते तुम्हाला वर्षाला खाली इन्कम देतं. तर 10,000 रुपयाचं तुमचं एक वर्षाला एका गाईकडून एक काफ मिळतं. म्हणजे एका गाईकडून 1,000 रुपये महिन्याची तुम्हाला तीसुद्धा इन्कम आहे ॲव्हरेजमध्ये. 3.5 लाख रुपये महिना तो मिळतो. आणि 70 गाईंमधल्या 35 गाई जर दरवर्षी जणल्या तर 3.5 लाख रुपये वर्षाची, म्हणजे 30,000 रुपये महिन्याची तुम्हाला काफची सुद्धा इन्कम आहे. असं ओव्हरऑल जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये पर मंथच्या दरम्यान याची इन्कम होते. आता त्याच्यातून खर्चाचा भाग मी तुम्हाला सांगतो. असं आहे की माझ्याकडे जे गहू निघतं, शेतातलाच चना निघतो, शेतातलाच मका निघतो, ह्या सगळ्यांचा आम्ही पावडर बनवतो. आणि त्या पावडरसोबत ढेप मिक्स करतो आणि दूध काड्या मिक्स करतो. आणि गाईंना त्याची आम्ही न्यूट्रिशनल फीड म्हणून ते खाऊ घालतो. त्याच्यामुळे आमचा ढेपीचा खर्च थोडा कमी होऊन जातो. आम्हाला ॲव्हरेजमध्ये रोजचं एक पोतं ढेप लागतं. एक पोतं ढेप सध्या 1,800 रुपयाला येत आहे. 36,000 रुपये महिन्याची आम्हाला ढेप लागते. आणि 10,000 रुपये महिन्याचा आमचा बाकी फॉडरचा तुम्ही खर्च पकडा. 50,000 रुपये महिना आमचा ॲप्रॉक्सिमेट गायींच्या खाण्यापिण्यावरती जातो. आणि 50,000 रुपये महिना आमचा जवळपास पगारांमध्ये जातो. आणि 25,000 ते 30,000 रुपये महिना आमचा जे आमच्याकडे रोजंदारीचे ॲज अँड वेन रिक्वायर्ड बेसिसवरती जे डेली वेजेसवरती जे माणसं असतात त्यांच्यामध्ये जातो. 10,000 रुपये महिन्याच्या जवळपास आमचा पाण्याचा, इलेक्ट्रिसिटीचा आणि किरकोळ खर्च होतो. असं सर्व मिळून आमचा 1.5 ते 2.25 लाख रुपये महिन्याचा फार्म मेंटेनन्सचा खर्च आहे. आणि अप्रॉक्सिमेट 4 लाख रुपये महिन्याचा आमचा इन्कम आहे. तर नेट प्रॉफिट सध्या तरी मी कॅल्क्युलेट केलंय ते 2.5 लाख रुपये महिन्यापर्यंत या फार्मचं पोहोचतं. अग्रवाल यांनी गोतीर्थ प्रकल्प पैसे कमवण्यासाठी काढला नाही. हा प्रकल्प पाहून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचंही आयोजन करणार आहेत. गोपालनातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतो. त्यामुळे 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी किमान 5 तरी गायी पाळाव्यात असं ते सांगतात. गोपालनाचं अर्थशास्त्रही ते समजावून सांगतात. 2-3-4 एकर शेती ज्याच्याकडे आहे तो 5 ॲनिमल्स आरामात पाळू शकतो. 5 ॲनिमल्स त्याला चांगले दुधारू जर असले तर 50 लिटर रोजचं दूध देतात. 50 लिटर दूध रोजचं 1,250 ते 1,500 रुपयाचं होतं. प्लस दुधाचेच पैसे फक्त येत नाही ॲनिमल्सचे, तर आजकाल शेणही खपतं. शेणाचे पैसे येतात तुम्हाला. शेणखताचे पैसे तुम्हाला अजून वाढवून पाहिजेत तर तुम्ही त्याच्यातून गांडूळ खत निर्माण करा. खूप मोठा प्रकल्प नाही, त्यात इन्व्हेस्टमेंट काही वेगळी नाही. त्याच्यानंतर गोमित्राचे सुद्धा पैसे बनतात. त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर तुमच्याकडे वेळ आहे, मॅनपॉवर आहे, तर तुम्ही प्लस त्याचे बाय प्रोडक्ट्स बनवणं सुरू करा. दुधापासून सुद्धा त्याचे प्रोडक्ट्स बनवणं सुरू करा. डायरेक्ट मार्केटिंग करा. खूप सारे याच्यात असे पर्याय आहेत. आणि डेअरी फार्मिंग जर सुरू केलं तर एक प्रॉफिटेबल वेंचर आहे. आणि शेतकऱ्यांना एक चांगलं फायनान्शियल सोर्स ऑफ इन्कम आहे. शेतकऱ्याला एखादं उदाहरण द्यायचं आहे तर त्याच्या ऐपतीत ते असावं, अशीच आम्हाला याची सुरुवात करायची आहे. त्याला खूप कर्जबाजारू होऊन हा प्रकल्प करता कामा नये. त्यांनी बेसिकली 5 गायींपासून सुरुवात करायची, किंवा ज्याच्याकडे जशी आर्थिक क्षमता आहे त्यांनी तसा आर्थिक क्षमतेनुसार गायींचे कोठे किती बांधू शकतात, किती गायींची व्यवस्था करू शकतात आणि किती गायी विकत घेऊ शकतात, त्या हिशोबाने प्रत्येकाने हा प्रकल्प सुरू करावा. नगदी उत्पन्न मिळवण्यासाठी आज शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळलेत. मात्र भाजीपाला दरातील चढ उतारामुळे अनेकदा नुकसान होतं. त्याऐवजी शेतकऱ्यांनी गोपालन केल्यास त्यांना दररोज उत्पन्न मिळेल. या उत्पन्नाचा वापर शेतीसाठी करता येतो. तसंच गोपालनामुळे रासायनिक खतांची बचत होत असल्यानं शेतीतल्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोपालन व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे. सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा.